यंदा 26 फेब्रुवारीला महाशिवरात्र आलेली आहे। अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण महाशिवरात्रीचा उपवास करतात। हा उपवास एकादशी सारखा केला जातो, म्हणजे फक्त फराळाचे पदार्थ खाल्ले जातात। 24 तासांचा हा उपवास असतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी 27 तारखेला या उपवासाचं आपल्याला पारण करायचं आहे, म्हणजे उपवास सोडायचा आहे। महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर, ज्याला बऱ्याच भागांमध्ये वरई म्हटलं जातं, ही चालत नाही। चुकून जरी आपण या उपवासाला वरई खाल्ली, भगर खाल्ली, तर हा उपवास मोडतो असं म्हटलं जातं। त्याच्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा। त्याचबरोबर या उपवासाला मीठ सुद्धा खाऊ नये, मीठ खाल्लं तर उपवास मोडतो असं म्हटलं जातं। त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर साबुदाणा वगैरे बनवण्यासाठी सेंदव मिठाचा वापर करा, ज्याला उपवासाचं मीठ म्हटलं जातं, किंवा आपल्या साध्या गावरान भाषेमध्ये शेंदी मीठ म्हटलं जातं, तर त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे। आणि शक्य झालं तुम्हाला शुगर वगैरे काही नसेल, मेडिकल कंडिशन काही नसेल, तर गोड खाऊन हा उपवास केला तरी सुद्धा चालतो, किंवा फलाहार करून हा उपवास केला तरी सुद्धा चालतो, किंवा बरेच जण निर्जला सुद्धा महाशिवरात्रीचा उपवास करतात। दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना काहीतरी गोडाचा पदार्थ बनवायचा आहे। बऱ्याच भागांमध्ये दही भाताचा नैवेद्य भगवान शिवशंकरांना दाखवून आणि जेवण करताना हाच सुरुवातीला खाल्ला जातो आणि उपवास सोडला जातो। पण तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर काहीही गोडाचा पदार्थ बनवायचा, वरण भात भाजी पोळी कांदा लसूण न टाकता सात्विक स्वयंपाक बनवायचा। सुरुवातीला गोडाचा नैवेद्य भगवान शिवशंकरांना दाखवायचा, जेवण करताना तो सुरुवातीला खायचा आणि त्याच्यानंतर मग जे काही पदार्थ आपण बनवलेले असतील ते खाऊन आपल्याला जो उपवास आहे तो सोडायचा आहे।